हर वर्ष की तरह इस वर्ष भी भिवंडी तालुका के सोनाले गांव से श्री क्षेत्र महागणपति मंदिर टिटवाला तक आज दिनांक 7 दिसंबर 2025 को भव्य पालकी पदयात्रा 16 का भव्य आयोजन शिवसेना उप तालुका प्रमुख व भिवंडी तालुका स्थानिक समाज प्रबोधन संस्था महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष सन्माननीय श्री सुनील गणपत हड़र व सोनाली ग्रुप ग्राम पंचायत के माजी सरपंच तथा विघ्नहर्ता महिला मंडल अध्यक्षा श्रीमती मीनल सुनील हड़र द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ निकाला गया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि इस अवसर पर आज दिनांक 9 दिसंबर 2025 को महागणपति मंदिर टिटवाला से वापस आई पालकी के उपलक्ष्य में महाभंडारा व भजन कीर्तन का भी आयोजन किया गया। इस अवसर पर श्री राम आश्रम दिंडीगढ़ सोनाले के महंत श्री चिदानंद सरस्वती महाराज, शिवनगर चौधरपाड़ा के बाल योगी विशाल नाथ जी महाराज, शिवसेना नेते श्री विश्वाजी धले, शिवसेना उप नेते व माजी आमदार भिवंडी पूर्व के श्री रूपेश जी म्हात्रे, भाजपा व्यापारी थाने जिला ग्रामीण अध्यक्ष डॉक्टर श्री यशवंत जी सोरे, शिवसेना उप जिला प्रमुख व माजी सरपंच पीसे चिड़ाड़पाड़ा के श्री विजय जी पाटिल, शिवसेना भिवंडी तालुका संपर्क प्रमुख श्री कृष्णा जी वाकड़े, शिवसेना तालुका प्रमुख करसन जी ठाकरे, भिवंडी पंचायत समिति के माजी सभापति विकास जी भोईर, कृषि उत्पन्न बाजार समिति के माजी सभापति व भिवंडी आगरी महोत्सव के संस्थापक विशुभाऊ म्हात्रे, भाजपा पूर्व मंडल अध्यक्ष व माजी सरपंच कुरुंद श्रीकांत जी गायकर, भिवंडी पंचायत समिति के माजी सभापति श्याम जी गायखे, सोनाले ग्रुप ग्राम पंचायत के माजी सरपंच श्री जनार्दन जी वाकड़े, भिवंडी मनपा के माजी नगर सेवक दिलीप गुलवी, भाजपा थाने जिला कार्य अध्यक्ष व सरपंच इताड़े जगन सेठ पाटिल, शिवसेना महिला तालुका संगठिका फसीताई पाटिल, तालुका सचिव भावनाताई ढमने, शिवसेना तालुका प्रमुख इंद्रपाल तरे, शिवनगर चौधरपाड़ा सरपंच वनीता ताई वाकड़े, पीसे चिड़ाड़पाड़ा सरपंच श्रीमती रिंकल विजय पाटिल, लोनार शिवनगर चौधरपाड़ा माजी सरपंच भगवान रामा केने, हरिभक्त पारायण गोपीनाथ रामा केने, मुठवल गांव के भाजपा कार्यकर्ता सुभाष भामरे, कांग्रेस सर चिटनीस वीरेंद्र दयानंद चोरघे, सावत गांव के युवा सेना तालुका सचिव सचिन पाटिल, सोनाले ग्रुप ग्राम पंचायत सरपंच श्रीमती रूपाली मानेरकर, उप सरपंच रविंद्र गुलवी, शिवसेना विभाग प्रमुख रंजीत नाइक, युवा सेना भिवंडी तालुका उपाध्यक्ष उमेश चोरघे, गोवे उप सरपंच श्रीमती कविता तुषार पाटिल, शिवनगर चौधरपाड़ा के माजी सरपंच रविंद्र भंडारी, सोनाले ग्राम पंचायत सदस्य रविंद्र किड़किड़े, सदस्य मोहन मसने, माजी उप सरपंच संजय थले, शिवनगर चौधरपाड़ा के माजी सरपंच वैजंती भंडारी, उप सरपंच पुष्कर भंडारी, युवा सेना थाने जिला अध्यक्ष प्रभुदास जी नाइक, वाड़करी संप्रदाय आमने लोनाड परिसर अध्यक्ष हरिभक्त पारायण जनार्दन महाराज पाटिल के साथ भारी संख्या में अनेकों मान्यवर वो सोनाले गांव परिसर के ग्रामस्थ मंडल तथा गणपति बप्पा भक्त उपस्थित थे। सभी मान्यवरों का स्वागत सम्माननीय श्री सुनील गणपत हड़र व श्रीमती मीनल सुनील हड़र द्वारा शाल पुष्पगुच्छ देकर स्वागत किया। तो वही सभी मान्यवरों ने सभी पालकी के पदयात्रियों को जगह जगह चाय नाश्ता व पानी देकर स्वागत किया और सभी पालकी के पदयात्रियों को शुभकामनाएं देते हुए गणपति बप्पा की दर्शन कर का लाभ भी लिया। इस संपूर्ण कार्यक्रम का सूत्र संचालन मनोहर तरे सर ने किया। आइए देखिए इसकी एक रिपोर्ट।
पराईच्या वल्लभ पावे जुने जय देव त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाणा त्रिगुणी अवतार त्रैलोक्यरानम वेग दत्तम अमाग्यासी कैसे गळे हिमादम दत्ताव स्वामी अवधूता आरती उवाळीता हरले भवचिंता जय देव ज्येष्ठराजं प्रमाहं रुणानिधनं ओम यमानस्य जगदपूर्वे साध्यपर्यन्ता ईशात् सर्वभौमाहं सर्व आयुष्य आता धाब्रधर्तां पृथ्वी समुद्रपर्यन्तायां आज मार्गशीर्ष महिन्याच्या ह्या चतुर्थीच्या दिवशी सुनील हरड आणि त्यांच्या सौभाग्यवती मिनलताई हरड यांच्या माध्यमातून दरवर्षी श्री क्षेत्र सोनाले ते श्री क्षेत्र टिटवाळा या ठिकाणी पालखीचं आयोजन केलं जात आहे। गणेशाच्या या पालखीला आज या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। गेली अनेक वर्षाची परंपरा आहे, ती परंपरा या ठिकाणी ते जतन करत आहेत आणि या ठिकाणचं वातावरण अतिशय पवित्र अशा वातावरणामध्ये या पालखी सोहळा टिटवाळा या ठिकाणी पोहोचत असते। अनेक भाविक भक्त जे आहेत या पालखीमध्ये दर्शनासाठी जात असतात आणि पदयात्रेच्या माध्यमातून चालत असतात। मी सर्व भाविकांना आणि खास करून सुनील हरड यांना खूप खूप शुभेच्छा देतो की अतिशय चांगल्या प्रकारचं एक पवित्र काम त्यांच्या माध्यमातून दरवर्षी होत असतं। खरं तर पालखींना किंवा देवदर्शनाला जाणं हे सगळ्यांच्या भाग्यामध्ये नसतं, परंतु त्यांच्या माध्यमातून अनेक भाविकांना या ठिकाणी चालत जाऊन दर्शन घेण्याचा लाभ मिळतो। त्या सर्व भाविकांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा। आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये खरं तर आमच्या माता भगिनी ज्या आहेत या मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीचं व्रत ठेवून पूर्ण महिना हा पवित्रपणे त्या पाळत असतात। त्या सर्व भगिनींना देखील खूप खूप शुभेच्छा। त्यांच्या वतीने नाश्त्याची व्यवस्था ग्रामपंचायत सोनालीकडे केलेली आहे। आपल्या सगळ्यांचं आहे गणपती बाप्पा
की दादा सोनाळे ते श्री क्षेत्र महागणपती टिटवाळा पदयात्री पालखी सोहळा या सोहळ्याचे आयोजन त्यांनी केलेले आपल्या विचार संकल्पनेतून. मित्रहो, प्रवाहाच्या बरोबर तर सर्वच जातात, परंतु प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाऊन भगवंताची भक्ती ही समाजापर्यंत पोहोचवण्याचं एक आगळं वेगळं काम आज सोनाळे गावचे सुपुत्र सुनील दादा हरड करत आहेत. मित्रांनो, आज खा प्या मजा करा ह्या आसूड वृत्तीकडे तरुण पिढी भरकटली जात आहे. या तरुण पिढीला अध्यात्माच्या क्षेत्राकडे वळून आपला आनंद अध्यात्माच्या माध्यमातून प्रकट करण्याची ही संधी सोनाळे गावचे लाडके दादा सुनील दादा हरड यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. आणि याच अनुषंगाने विचार करून आपल्या भक्ती, आपली श्रद्धा, आपल्या आपुलकी भगवंतापर्यंत पोहोचवण्यासाठी गीताच्या माध्यमातून आज समाजापर्यंत भगवंताचं हे छोटंसं काम ते करत आहे. त्यांनी केलेल्या या कार्याला आपण भरभरून शुभेच्छा देऊया आणि असाच आपलं एक पाऊल पुढे समाजाच्या दृष्टीने पुढे नेण्यासाठी त्यांना सदिच्छा शुभेच्छा देऊया आणि प्रेमाने आनंदाने बोलूया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, मंगलमूर्ती मोरया. वदला कैसे बँड वदला फुल वदला कैसे बँड वदला. चला जाऊ टिटवाळ्याला, चला जाऊ टिटवाळ्याला. यो सोनाळे गावचा सुनील हरड पायी वारीला निघाला. यो सोनाळे गावचा सुनील हरड पायी वारीला निघाला. सुनील बांधवाने मान काय दिला, मान दिला देवाच्या पालखीला. या मिनलताईने आरती गो केली, केली या गणेश मूर्तीला. सनई वाजली मृदुंग वाजला, सनई वाजली मृदुंग वाजला. देवाच्या आरतीला, देवाच्या आरतीला. यो सोनाळे गावचा सुनील हरड पायी वारीला निघाला. यो सोनाळे गावचा सुनील हरड पायी वारीला निघाला. ताईने कापूर जाळीला, जाळीला देवलाच्या पायरीला. या समीर कुमारने झेंडा लाविला,
वाजला मृदुंग वाजला टाळ वाजला मृदुंग वाजला गणरायाच्या पालखीला गणरायाच्या पालखीला यो यो सोनाळे गावचा सुनील हरटपाई वारीला निघाला यो यो सोनाळे गावचा सुनील हरटपाई वारीला निघाला सिद्धिताईने फुले वाहिली गणेश पालखीला या संदीप बंधवाने बँड वाजविला देवाची पालखीला तुतारी वाजली संबळ वाजला तुतारी वाजली संबळ वाजला महागणपती पालखीला यो यो सोनाळे गावचा सुनील हरटपाई वारीला निघाला यो यो सोनाळे गावचा सुनील हरटपाई वारीला निघाला गणेश पालखीला या वृषाली ताईने दुर्वा वाहिला गणेश चरणाला ढोल वाजला कैसा बँड वाजला ढोल वाजला कैसा बँड वाजला चला जाऊ टिटवाळ्याला यो यो सोनाळे गावचा सुनील हरटपाई वारीला निघाला यो यो सोनाळे गावचा सुनील हरटपाई वारीला निघाला गायली मोर्याचे आरतीला या प्रतीक बंधवाने पूजा केली या देवाच्या मूर्तीला ढोल वाजला कैसा बँड वाजला ढोल वाजला कैसा बँड वाजला चला जाऊ टिटवाळ्याला यो यो सोनाळे गावचा सुनील हरटपाई वारीला निघाला यो यो सोनाळे गावचा सुनील हरटपाई वारीला निघाला ढोल वाजला कैसा बँड वाजला ढोल वाजला कैसा बँड वाजला चला जाऊ टिटवाळ्याला यो यो सोनाळे गावचा सुनील हरटपाई वारीला निघाला यो यो सोनाळे गावचा सुनील हरटपाई वारीला निघाला अरे चला चला बाप्पाची वारीला चला हे प्रदीप दिलीप हे नागपुरा बाप्पाची पायी वारीला चला बघा आपला सुनील दादा आता वारीला निघाला सारं सोनाले गाव पण वारीला निघाला
पालखी निघाली गो टिटवाळ्याच्या गणपती बाप्पाची पालखी निघाली गो टिटवाळ्याच्या गणपती बाप्पाची खांदला विला कोणी खांदला विला हो या सुनील बांधवान खांदला विला हो या सुनील बांधवाने माझ्या देवाच्या या बनवसाची पालखी निघाली गणरायाची पालखी निघाली गो टिटवाळ्याच्या गणपती बाप्पाची पालखी निघाली गो टिटवाळ्याच्या गणपती बाप्पाची आरती केली हो कोणी आरती केली या हो या मीनलताईने आरती केली या हो गौरी कुमरा चंदनाची मोठी कुंकुम केशरा सोबत बरा कुंकुरे चढी घालया जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान श्रावण मात्रे मान श्रावणा मूर्ती जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान श्रावण मात्रे मान श्रावणा मूर्ती जय देवी विकाळ ब्रह्माची माळा विकटे काळ त्रिमती लाला धन्य सुंदर हस्ताची माळा हे दुनिया जाणे मला हे गुरुआ जय देव जय श्री शंकर वाळू भावदेव वाळू कर्पूर गौरा जय देव कर्पूर गौरा भोला देवी शाळा अधंगी पार्वती सोळाच्या माळा जय देव जय श्री शंकर स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावदेव वाळू कर्पूर गौरा देवी दे सागर मचल बजे त्या माझी लवटी हवा साबळे त्याचा असुसण भाषण केले निळकंठ नाम प्रसिद्ध झाले देव जय पांडुरंग भराईचा वल्लभा पावे जुळा सुवर्णाची नामे धर्माला आई रखमाई राणी हसरा सुवाळी तुला गविवाईचा वल्लभा पावे जुळगा देव वारू वारू त्या सुमंडा येती चंद्रभागे माझी सोडूया रेती नावाचा काव है सोनाची पंढरीचा महिमा मार्गे पांडुरंगा वह पांडुरंगा माई वल्लभा राईचा देव आषाढी कार्तिकी भक्त जयंती साधुरणी चंद्रभागे साधे गती कसे हे माता तयती गोरिया हरे बाप्पा गोरिया हरे गोरिया हरे बाप्पा गोरिया हरे गणपती बाप्पा मंगलमूर्ती सदा सर्वदा तुझा घडावा तुझे करणी गणेशरावा कैलास राणा शिवतंत्र मोही पवित्र माता मुक्ती झाली
सिंधू मौलुहारी जुबील सो अंगकोनी राजाराणी मन हे जायचे त्या ठिकाणी समर्थ मंगलमूर्ती गणपती बाप्पा. या ठिकाणी तिसरे गावच्या प्रथम नागरिक सरपंच एकल विजय पाटील वहिनींचं या ठिकाणी स्वागत होत आहे. बघा या ठिकाणी अल्पउपार आहे खिचडी आणि जोडाची अनिशा करून द्या आणि पदार्थ प्रस्ताव करायला आहोत. धन्यवाद. येतो आता तिकडे आणायचं त्या तिकडे जाल पुढे तर त्यांना विनंती असेल आपण देखील पुढे यायचं आहे. मारुती पाटील आपले टेम्पोची व्यवस्था अगदी जलद गतीने दिली. सोनाल्याचे श्री क्षेत्र महागणपती टिटवाळा पालखीचे 14 वर्ष. खरोखरच सर्व गणेश भक्तांना बंधू भगिनींना मी धन्यवाद देईन, कारण या पालखीसाठी जो प्रतिसाद मिळाला अगदी प्रत्येक वर्षी आपण आबालवृद्धांपर्यंत या ठिकाणी मोठ्या संख्येने पायी चालतात. पालखीसाठी बरेचसे लोक आपण नाश्त्याची व्यवस्था पाणी व्यवस्था असे आत्मीयतेने करतात. खरोखरच त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे, कारण एखादा उपक्रम चालू करायचा असेल तो टिकवणं फार कठीण आहे, परंतु आपल्या समोरच्या सहकार्याने आपल्या या परिसरातून भिवंडी परिसर कल्याण परिसर या परिसरातून आपल्या ग्रामीण भागातून खूप मोठ्या प्रमाणे गणेश भक्त या पालखीमध्ये सहभागी होतात आणि तुमच्या सहकार्याने ती पालखी आपण कुठला हा कार्यक्रम आपण सक्सेस करतोय. खूप आनंदाची गोष्ट आहे. जोपर्यंत तुमचा असा प्रतिसाद राहील तोपर्यंत ही पालखी वारी 1 दिवसाची चालू राहील आणि या पालखीचा येताना आपण सर्व गणेश भक्तांना बसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आपण आपलं दर्शन झाल्यानंतर आपण कृपया ज्या ठिकाणी सांगू त्या ठिकाणी बसमध्ये येऊन बसायचं आहे आणि आपण त्या पद्धतीने आपल्या जिथं आपला स्टॉप असेल त्या गावामध्ये बस थांबणार आहे. आणि मंगळवार दिनांक 9/12/2025 रोजी संध्याकाळी भंडाऱ्याचं आयोजन आहे. आपण भंडाऱ्यासाठी आवर्जून उपस्थित राहावे ही आमच्यातर्फे विनंती असेल. धन्यवाद. बघा आता आपण पालखीचं प्रस्थान करतोय. संध्याकाळी जेव्हा आपण दर्शन घेऊन येऊ ज्या ठिकाणी बस असतील येणाऱ्या गणेश भक्तांसाठी आपल्या बसची व्यवस्था आहे, बसमध्ये बसायचं आहे. तसेच 9 तारखेला सायंकाळी 7 वाजल्यापासून गणेश भक्तांसाठी भंडाऱ्याचं आयोजन आहे. सर्वांनी भंडाऱ्याच्या कार्यक्रमात देखील पोहोचायचं आहे. ओके. माझ्या देवाच्या या गुमानाची पालखी निघाली गणरायाची, पालखी निघाली गो टिटवाळ्याच्या गणपती बाप्पाची, पालखी निघाली गो टिटवाळ्याच्या गणपती बाप्पाची. श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज सुकीर कापडी स्थानिक प्रबोधन समाज संस्थेचे त्यांच्या वारसेनुसार आज कावरम हरी उच्चारण मंत्र ज्ञानदेव मन हरी मदा समर्थ हरी मुखे माना हरी मुखे माना वेतने भावे विनाशी भाव बया करे रवीना मारिया चरावा गीता भूमीवर ज्ञानदेव माने निवृत्ती निर्गुण संपूर्ण माझे हाती हरी मुखे माना हरी मुखे माना समाधी हरीची सौम्य सुख विना बोधीचे वैभव अन्य नाही तुझे जागेश्वराचे सकल सिद्धी रिद्धी सिद्धी निधी योगाची उपाधी ज्ञान
सुरू आहे सर्व युवा आज हरिपाठामध्ये आपण पाहत आहोत. आपलं मनपूर्वक प्रेमपूर्वक आदरपूर्वक सहर्ष आपण देखील आपण सन्मानित करावं. आणि श्रीफळ देऊन त्याचं स्वागत होत आहे. आजच्या ह्या गणेश भंडाराच्या निमित्ताने माजी सभापती पंचायत समिती भिवंडी यांचं स्वागत आणि सन्मान केलं जातं. आनंदाचा हसवा गेली या करुणी नवन करा
या ठिकाणी सादर केला. सर्व युवक आणि सर्व त्यांचे आपण आनंद आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा करतोय आणि 14 वर्ष दोन तरी भावलांच्या गुंफुनी माला भावलांच्या गुंफुनी माला बाप्पाच्या गळ्या घालूया रंगी पूजू गणेशा बाप्पा रंगी पूजू गणेशा बाप्पा मोरया. आवाज आहे म्हणजे मनोहर दरेकर 14 वर्ष झाली सलग या ठिकाणी सूत्रसंचालन करतात. त्यांच्या आमच्या भाऊच्या वतीने समोर संपूर्ण आयुक्तालयाच्या वतीने सन्मान असं सन्मान की माहिती शाळा देऊन आणि पुष्पवृत्ती देऊन त्यांचा ऐतिहासिक सन्मान होत आहे. बरोबर आपण संयमी आणि कुशल आणि एक उत्कृष्ट नेतृत्व अपराध माझे कोटन कोटी गाई ना आवडी गुण गाई ना आवडी. तेव्हा तुझं विसाकरचं व्यक्तिमत्व ह्या विभागामध्ये असणं एक सामाजिक कार्यातून त्याच्या कलेतून किंवा त्यांनी जी समाजसेवा हातामध्ये घेतलेली आहे त्याच्या स्थानिक समाज प्रबोधन संस्थेच्या माध्यमातून असे अनेक कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत. मग सामुदायिक विवाह सोहळा असेल, अख्खा गरिबांसाठी अतिशय सुंदर काम स्वखर्चातून संस्थेच्या माध्यमातून केलं होतं. आणि अशा अनेक कामं किंवा गरज पडलेल्या विद्यार्थ्याला, गरीब व्यक्तींना, आदिवासी बांधवांना ज्यांना ज्यांना गरज लागली त्यावेळी सढळ हाताने मदत करून कोणालाही न सांगणार की मी याला मदत केलेली आहे असे व्यक्तिमत्व आहे. आणि म्हणून बाप्पांचा आशीर्वाद आहे. गणपती बाप्पाची 14 वर्षे सातत्याने सेवा घडत आहे आणि सेवेतून हा सुंदर परिवार आज निर्माण झालेला आहे. आणि म्हणून त्यांचे सौभाग्य होते असतील आज सरपंच पदावर विराजमान होऊन त्यांची कारकिर्द यांनी अतिशय सुंदर सांभाळलेली आहे. आणि राजकीय वाटचाल आणि राजकारणातून समाजकारण अतिशय उत्तमरित्या आपल्या 1 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये या दाम्पत्याने केलेलं आहे. ते समाजाला दाखवून दिलं. त्याबद्दल मी आणि महेश पाटील सर या ठिकाणी दादाचा सत्कार करतोय.